हॅलो सर, आता आपण बघणार आहोत आपल्या बिझनेस ERP सॉफ्टवेअरमध्ये मोबाईल शॉपचा डेमो. मोबाईल शॉप किंवा इलेक्ट्रॉनिक शॉप तुम्ही जर चालवत असाल तर तुमच्यासाठी सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर परफेक्ट डेमो तुमच्यासाठी आता दाखवणार आहे. ओके, हा डेमो तुम्ही नक्की बघा, व्हिडिओ नक्की बघा. याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट मोबाईल शॉपमध्ये हे सॉफ्टवेअर कशा प्रकारे यूज होतं आणि काय काय ऑप्शन आहेत A to Z त्याचा डेमो तुम्हाला आता दाखवणार आहे. स्पेशली बघितलं गेलं तर इलेक्ट्रॉनिक शॉप किंवा मोबाईल शॉपमध्ये EMI नंबर किंवा तुमचं सिरियल नंबर वाईज बिलिंग होतं, बारकोड वाईज बिलिंग वगैरे तुम्ही करू शकता. ओके, आणि हे सॉफ्टवेअर एकदम वापरायला एकदम सोपं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर सिरियल नंबर किंवा तुमचा IMI नंबर वाईज तुम्ही बिलिंग करू शकता. ओके, त्यानंतर तुमचा स्टॉक, इन्व्हेंटरी, GST, नॉन GST सगळं याच्यामध्ये मॅनेज करू शकता एका सॉफ्टवेअरमध्ये. नंतर तुम्ही तुमचा IMI नंबर वाईज अदरवाईज बारकोड वाईज तुम्ही प्रॉपर याचं बिलिंग करू शकता सर. ओके, आता स्टेप बाय स्टेप आपण डेमो बघूया आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचा जो फायनान्स मॅनेजमेंट असतं ते पण करू शकता. नंतर EMI कॅल्क्युलेशन आणि तुमचं जे कधी कधी आपण जे सेल करतो त्यामध्ये कसं असतं की आपले जे प्रोडक्ट्स आहे सेल बिल आहे ते बजाज फायनान्स किंवा अदर कोणत्याही फायनान्सवर आपण सेटलमेंट करतो, म्हणजे ती फायनान्सची सेटलमेंट पण याच्यामध्ये तुम्ही करू शकता सेल करताना. ओके, स्टेप बाय स्टेप आपण आता डेमो बघूया. ओके, पहिलं आपण इथून तुम्ही आयटम्समधून तुम्ही सगळे तुमचे आयटम लिस्ट ॲड करू शकता. न्यू बटनला क्लिक केलं तर नवीन प्रोडक्ट ॲड करू शकता. एक्सेलमधनं पण इम्पोर्ट करू शकता. इथे बघितलं तर तुम्ही बघू शकता इथे प्रोडक्टचं नाव टाकलेलं आहे, प्रॉपर जो कोणता ब्रँड आहे तो, टॅक्स कॅटेगरी, बाकी कंपनी ग्रुप वन तुम्ही सेट करू शकता. त्या बेसिसवर तुम्ही पर्टिक्युलर कंपनी वाईज किंवा ब्रँड वाईज पण तुम्ही प्रोडक्ट ॲड करू शकता. आता सपोज इथे नवीन कंपनी ॲड करायची, इथे प्लस बटनला क्लिक करायचं आणि जी कंपनी तुम्हाला ॲड करायची तुम्ही इथे कंपनीचं नाव टाकायचं, एंटर मारायचं की कंपनी तुमच्या लिस्टमध्ये ॲड होईल. सपोज अजून तुम्हाला सॅमसंग पाहिजे, असे मल्टिपल ब्रँड पण तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे तुम्ही जे तुमचे इन्व्हेंटरी प्रोडक्ट आहे ते तुम्ही तुमच्या कंपनी वाईज किंवा ब्रँड वाईज पण याच्यामध्ये सर्च करू शकता. ओके, ओप्पो कंपनीचा इथे कंपनी सिलेक्ट केली, नंतर इथे कॅटेगरी तुम्ही ग्रुप कॅटेगरी पण ॲड करू शकता. सपोज मोबाईल आहे, एक्सेसरीज आहे, हेडफोन आहेत, बॅटरी आहे, असे तुम्ही मल्टिपल ग्रुप पण ॲड करू शकता. ओके, मग त्या बेसिसवर तुम्ही फिल्टर लावून सर काय करू शकता, तुमची इन्व्हेंटरी सर्च करू शकता. सपोज तुम्ही मोबाईल घेतला आणि ओप्पो कंपनी घेतला तर फक्त ओप्पो कंपनीचेच मोबाईल येतील तुमच्यासोबत. आणि ओके, इथे तुम्ही ग्रुप आणि तुमची कंपनी मेंटेन करू शकता. टॅक्स तुमचा स्लॅब सिलेक्ट करू शकता. रजिस्ट्रेशन कोड तुम्हाला परचेसमध्ये भेटेल, तो परचेस बिलावर भेटेल तर तुम्ही इथे टाकायचा. आणि इथे एक ऑप्शन आहे बघा, दिस आयटम रिक्वायर्ड IMI नंबर, याला क्लिक करायचं की तुम्ही IMI नंबर वाईज तुमचं प्रॉपर याचं ट्रॅकिंग होऊन जातं सर. ओके, अशा प्रकारे तुम्ही इन्व्हेंटरी प्रोडक्ट आहे ते तुम्ही ॲड करू शकता. इथे तुम्हाला प्रत्येकाची सगळी इन्व्हेंटरीचे डिटेल्स भेटतात खाली. ओके, इथे तुम्ही सर्च करताना पण इथे बघा, इथे तुम्ही ज्या बेसिसवर तुम्हाला सर्च करायचं आहे कंपनी वाईज, तर इथे सपोज तुम्ही ओप्पो घेतला तर ओप्पोवालेच तुमचे ऑटोमॅटिक येतील. सर्च म्हटलं की ऑटोमॅटिक त्याच ब्रँडचे येतील बघा. कंपनी वाईज, ग्रुप वाईज कशा बेसिसवर तुम्ही सर्च करू शकता प्रोडक्ट. ओके, आता आपण जाऊया नेक्स्ट सेशनकडे. पहिल्यांदा एक परचेस बिल ॲड करून दाखवतो तुम्हाला. परचेस बिल ॲड करण्यासाठी ट्रान्झॅक्शनमध्ये यायचं, त्याच्यानंतर इथे यायचं तुम्ही, इथे ऑप्शन आहे बघा परचेस, कंट्रोल P पण मारू शकता किंवा इथे शॉर्टकट बटन पण इथे दिलं आहे, इथून पण तुम्ही जाऊ शकता. ओके, इथे ऑलरेडी मारलेली बिलं इथे तुम्हाला दिसतात. बॅक डेटेड बिलं बघायची असेल तर इथे टू अँड फ्रॉम मध्ये तुम्ही बिलं डेट टाकून तुम्ही मागची पण बिलं इथे बघू शकता. नवीन बिल ॲड करण्यासाठी न्यू बटनला क्लिक करायचे. ओके, इथे डेटवर कर्सर थांबतो, तुम्ही बिल डेट इथे मेन्शन करायचे, एंटर करायचं. इथे तुमचा सप्लायर ऑलरेडी जर ॲड केलेला असेल तर इथे दिसणार, नवीन असेल तर इथे प्लस बटनला क्लिक करून तुम्ही ॲड करू शकता. मी आता नवीन एक सप्लायर्स ॲड करतो, म्हणजे तुम्ही ज्याच्याकडून परचेस करता तुमचा जो परचेसर आहे तो इथे तुम्ही ॲड करायचा. बाकी तुमचे काय डिटेल्स, ॲड्रेस वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे ॲड करू शकता. ओके, त्याच्यानंतर सपोज तुम्हाला जर GST नंबर वगैरे टाकायचा असेल, GST नंबर इथे तुम्ही ॲड करू शकता. जर सपोज GST नंबरवरनं डायरेक्ट डिटेल्स घ्यायचे असेल तर इथे ऑप्शन दिलेला आहे बघा, गेट ऑटो पार्टी डिटेल्स बाय GST नंबर. इथे क्लिक करून पार्टीचा GST नंबर टाकायचा, एंटर मारायचा, त्याचा नेम ॲड्रेस ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर पिक करतं नेट कनेक्ट असेल तर. ओके, आता आपण मॅन्युअली कनेक्ट करूया. इथे त्याचा मोबाईल नंबर वगैरे डिटेल्स टाकायचे, तुम्हाला पाहिजे ते ऑप्शन तुम्ही डिटेल्स भरू शकता, बाकीचे तुम्ही स्किप करू शकता. आणि ॲड करून झाले की इथे सेव्ह बटनला क्लिक करायचं की तो आपलं पार्टीचं नाव
सेव्ह झालं बघा सप्लायर. ओके, एंटर मारायचा. एंटर. इथे त्याचा बिलाप्रमाणे जो परचेस नंबर असेल, परचेस बिल नंबर असेल, तो इनवाइस नंबर टाकायचा. एंटर एंटर मारत यायचं. एंटर. इथे आपली प्रोडक्ट लिस्ट आली बघा. इथे एक तर तुम्ही सर्च पण करू शकता सर, मॅन्युअली सर्च पण करू शकता. तुम्हाला जे काय पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही सर्च करू शकता. ओके, सर्च केला तरी तुम्ही मॅन्युअली प्रोडक्ट इथे घ्यायचा. ओके, एंटर मारायचा. किती क्वांटिटीचं टाकायचं, त्याच्यानंतर तुम्ही रेट टाकायचा. ओके, त्याच्याप्रमाणे तुमचे प्रोडक्ट तुम्ही ऍड होत जातील. ओके, सपोज आता याच्यामध्ये बारकोड असेल तर बारकोड वाईज आपण प्रॉपर बिलिंग बघूया. बारकोड स्कॅन केलं की ऑटोमॅटिक आपला प्रोडक्ट घेतो. ओके, याच्यामध्ये सपोज 4 क्वांटिटी टाकल्या. 4 क्वांटिटी टाकल्या, याच्यामध्ये एक ऑप्शन आपल्याला ऑन करावा लागणार, तो म्हणजे F1. इथे एक ऑप्शन आहे बघा, दिस आयटम रिक्वायर्ड IMI नंबर. हे ऑप्शन ऑन केले तरच तुम्हाला सिरियल नंबरचा ऑप्शन विचारणार सॉफ्टवेअर, अदरवाईज विचारणार नाही. तो मी डिलीट करून टाकला कारण त्याला पण तो ऑप्शन ऑफ होता. ओके, आता आपण बघूया. आता बारकोड प्रोडक्ट ऍड केला. ओके, इथे तुम्ही बघितलात तर तुमचा आपण 4 नंबर 5 सिरियल नंबर क्वांटिटी आले सपोज आपल्याला, 5 टाकणार आपण. तर इथे सिरियल नंबरची विंडो येणार बघा. जे सिरियल नंबर तुम्ही असेल तर तुम्ही डायरेक्ट याच्यावरून स्कॅन करू शकता. तुमच्या बारकोडवरनं पण तुम्ही स्कॅन करू शकता सिरियल नंबर बॉक्सवरचे. ओके, आता किती आपण 5 आहेत, मग 5 बॉक्सचे 5 सिरियल नंबर इथे स्कॅन करायचे. ओके, ओके, स्कॅन करू शकता. जर तुम्हाला मॅन्युअली टाकायचं असेल तर मॅन्युअली पण तुम्ही टाकू शकता. एंटर. ऑटोमॅटिक तुमचे 5 सिरियल नंबर झाले की सॉफ्टवेअर कंटिन्यू होणार. इथे प्राइस काय असेल तर तुम्ही टाकू शकता परचेस बिलाप्रमाणे. ओके, बाकी एंटर एंटर एंटर. बाकी इथे तुम्ही पर्सेंटमध्ये डिस्काउंट टाकू शकता. जर आयटममध्ये काय अमाऊंटमध्ये डिस्काउंट भेटलं तर इथे टाकू शकता. ओके, याप्रमाणे तुम्ही प्रोडक्ट तुमचा ऍड करायचा. ओके, की ऑटोमॅटिक तुमचे प्रोडक्ट इथे ऍड होतील. जर सेकंड प्रोडक्ट असेल तर सेम तुम्ही इथे स्कॅन करायचा सिंगल क्लिकवर. ओके, नेक्स्ट प्रोडक्ट घ्यायचा, फक्त आपण इथे स्कॅन करायचा. ओके, स्कॅन केला का जेवढी आपली क्वांटिटी असेल ती सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक पिक करेल तुमची. ओके, इथे प्रोडक्ट आला, इथे किती मॉडेल नंबर आले ते टाकायचे. एंटर. इथे सिरियल नंबर विचारेल. सिरियल नंबर तुम्ही इथे मॅन्युअली टाकू शकता सर. मी आता जस्ट डमी टाकतोय तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी. किंवा डायरेक्ट स्कॅनरवरून पण बॉक्सवरचा जो IMI नंबर असतो तो डायरेक्ट स्कॅन केला तरी चालू शकतो. त्या थ्रू डायरेक्ट तुमचं इन्व्हर्ट होत जाईल. म्हणजे मॅन्युअली काम करायची गरज नाही, बारकोड स्कॅनरने तुम्ही स्कॅन करू शकता. बस एंटर एंटर ऍड करत जायचं. अशा प्रकारे आपण दोन्ही प्रोडक्ट ऍड केले बघा. याप्रमाणे तुमचं काय टोटल बिल पण मॅच होईल. बाकी तुम्हाला काय डिस्काउंट वगैरे द्यायचं असेल बिलावर वगैरे सगळं देऊ शकता. एक्स्ट्रा काय तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन द्यायचं असेल, डिस्काउंट द्यायचं असेल, पॅकिंग अँड फॉरवर्डिंग चार्जेस द्यायचे असेल, लेबर चार्जेस, प्लस तुम्हाला जर TCS जरी काही गोष्टी ह्याला लागतो बघा, TCS पण तुम्ही इथे ऍड करू शकता. 1% 2% काय असेल तो. ओके, म्हणजे सगळी प्रोव्हिजन याच्यामध्ये आहे आणि ऑपरेटिंग एकदम इझी आहे बघा याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर इथे तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे ऍड करायचं आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं. बस, हे तुमचा परचेस ऍड झालं. प्रॉपर सिरियल नंबर वाईज तुमचं परचेस ऍड झालं. एकदम सिम्पल आहे. त्यानंतर तुम्ही स्टॉक बघण्यासाठी इथे यायचं, स्टॉक रिपोर्ट. एंटर एंटर ओके करायचं. इथे तुमचा सगळा स्टॉक येतो बघा. स्टॉक फिल्टरेशनचा पण ऑप्शन एकदम इझी आणि सिम्पल दिलेला आहे. इथे आता बघा, इथे झिरो वाले पण इथे प्रोडक्ट आलेले आहेत बघा. इथे तुम्ही फिल्टरला यायचं, इथे सर्च बटनला इथे झिरो बॅलन्स वाले अनटिक करायचं आणि सर्च करायचं की जेवढा प्रोडक्टचा स्टॉक अवेलेबल आहे तेवढेच ब्रँड तुमच्या समोर येतील. हे ब्रँड तुम्ही कंपनी वाईज, कॅटेगरी वाईज तुम्ही सर्च करू शकता. इथे बघा सर, आपण एक ऑलरेडी एक होता आणि त्यानंतर एक्स्ट्रा आपण प्रोडक्टचा स्टॉक भरला. याचे 5 भरले होते, याचे 2 आणि ऑलरेडी एक माझ्याकडे होता. ओके, असं परफेक्ट तुमचा ज्या ज्या मॉडेलचा स्टॉक अवेलेबल आहे तो तुम्हाला परफेक्ट दिसतो इथे सॉफ्टवेअरमध्ये. इथे तुम्ही प्रॉपर स्टॉक बघू शकता. ओपनिंग किती होता, सेल, परचेस आणि क्लोजिंग. ओके, त्याच्यानंतर इथे तुम्ही फिल्टरमध्ये बाकीचे पण ऑप्शन आहेत. इथे तुम्ही सर कंपनी वाईज बघायचं तर कंपनी वाईज बघू शकता. इथे कंपनीचं नाव टाकायचं, फक्त ओप्पो टाकलात की तुमचं ओप्पोवालेच प्रोडक्ट येतील. ओके, त्याच्यानंतर तुम्ही ज्या बेसिसवर तुम्हाला सर्च करायचं त्या बेसिसवर तुम्ही सर्च करू शकता. ओके, आता ओप्पो कंपनीचा स्टॉक नाही त्यामुळे तो दाखवत नाही. ग्रुप, कंपनी, कॅटेगरी प्रॉपर जर सेट केलेलं असेल
तर तुमचा परफेक्ट स्टॉक दाखवेल. इथे तुम्ही हव्या त्या बेसिसवर तुम्ही प्रोडक्ट सर्च करू शकता. ओके सर, हा झाला आपला स्टॉक रिपोर्ट. स्टॉक रिपोर्टमध्ये पण सगळे ऑप्शन आहेत. स्टॉक रिपोर्ट आहे, प्रोडक्ट वाईज, कंपनी वाईज, स्टॉक समरी आहे, आयटम समरी, सगळ्या गोष्टी, स्टॉक व्हॅल्युएशन वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. ओके, आता मेन आपण पॉईंटमध्ये जाऊया सेलमध्ये. सेलला तुम्ही इथून पण जाऊ शकता किंवा शॉर्टकट ट्रान्झॅक्शनमध्ये इथून पण जाऊ शकता आणि शॉर्टकट इथून पण जाऊ शकता. ओके, सेलला आलात की जी करंट बिल मारलेले आहेत करंट डेटच्या, ते ऑटोमॅटिक तुम्हाला इथेच दाखवतं. डबल क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता. ओके, किंवा बॅक डेटेड बिलं बघायची असेल कालची किंवा कधीची, तर इथे टू अँड फ्रॉम मध्ये डेट टाकायची आणि ओके म्हणायचं की तुमची मागची पण बिलं तुम्हाला इथे शो होतात. ओके, एडिट करण्यासाठी त्या बिलावर सिलेक्ट करून डबल क्लिक करायचे. आता आपल्याला नवीन बिल बनवायचं आहे, मी न्यू बटनला क्लिक करणार किंवा एंटर मारला ते चालतो. ओके, करंट डेटवर आपला कर्सर थांबलेला असतो, एंटर वापरत यायचा, एंटर. इथे पार्टीची लिस्ट येणार. ओके, याच्यामध्ये पार्टी ऑलरेडी असेल तर तुम्ही सर्च करू शकता. इथे टाईप केलात की ऑटोमॅटिक टाईप होतं बघा. ओके, आणि सपोज नवीन कस्टमर असेल तर इथे डिटेल्स दिलेले आहेत बघा. F3 फॉर न्यू, लेजर डिटेल्स बघण्यासाठी अल्टरनेटिव्ह. आता मला नवीन पार्टी ॲड करायचं आहे किंवा आपला कस्टमर ॲड करायचा आहे. आपण सेल बिल बघतो, म्हणजे आपला कस्टमर ॲड करायचा. मी इथे प्लस बटन आहे बघा, इथे अधिकचं चिन्ह, याला प्लस बटनला क्लिक करायचं सिंपल माऊसने, की इथे नवीन अकाउंट क्रिएट करायला विचारतो सॉफ्टवेअर. इथे सपोज आता मी एक कस्टमर बनवतो. इथे तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कस्टमरची माहिती भरायची. बाकीचे ऑप्शनल सगळे ऑप्शनल आहेत, तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही ऍड करू शकता, अदरवाइज स्किप करू शकता. आणि इथे त्याचा कस्टमरचा मोबाईल नंबर टाका. हा मोबाईल नंबर तुम्ही व्हॉट्सअप नंबर टाकू शकता, कारण व्हॉट्सअप ह्या सॉफ्टवेअरमधून डायरेक्ट कस्टमरला व्हॉट्सअपला तुम्ही बिलं, इनवॉइस, स्टेटमेंट वगैरे पाठवू शकता. जर व्हॉट्सअप नंबर घेतला तर सिंगल क्लिकवर तुम्ही कस्टमरला हेच बिल PDF फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअप करू शकता सर. ओके, फ्रीमध्ये व्हॉट्सअप फॅसिलिटी आहे, डायरेक्ट तुम्ही कस्टमरला व्हॉट्सअप करू शकता. इथे आता सेव्ह बटनला क्लिक केलं, कस्टमर आपला सेव्ह झाला बघा. एंटर मारत यायचं, बिल नंबर वगैरे ऑटोमॅटिक घेतं. इथे आलं की तुम्ही डायरेक्ट तुमचं एकतर मोबाईलच्या बॉक्समधला एकतर बारकोड स्कॅन करा किंवा MI नंबर स्कॅन करा. मी आता जस्ट इथे स्कॅन केलं की ऑटोमॅटिक तोच प्रोडक्ट लोड झाला बघा. जो मॉडेल मी स्कॅन केला आता मधला, तो ऑटोमॅटिक ओप्पोचा स्कॅन झाला. इथे क्वांटिटी टाकायचे. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला सिरियल नंबर पण विचारतात. जो सिरियल नंबर तुम्ही आउट केलात करायचा आहे, तो तुम्ही इथे मॅन्युअली स्कॅन करू शकता. अदरवाइज तुम्ही इथे F3 बटन दाबा. इथे दिलेलं आहे बघा, F3 सिलेक्ट सिरियल नंबर. ओके, इथे सपोज क्वांटिटी आपल्याला इथे आल्यानंतर F3 बटन दाबायचं. इथे जेवढे सिरियल नंबर आहेत तेवढे तुम्हाला दाखवणार. आता एक होता त्यामुळे एकच घेणार इथे. ओके, त्यात इथे क्वांटिटी आपण 1 टाकूया आणि गेट सिरियल नंबरला क्लिक करायचे. इथे प्राइस वगैरे आपण टाकून ठेवली तर ऑटोमॅटिक येईल, किंवा रिअल टाइम तुम्ही कस्टमरच्या याच्याप्रमाणे फायनल होईल त्याप्रमाणे पण तुम्ही जो काय रेट फायनल होईल त्याप्रमाणे इथे रेट टाकू शकता. ओके सर, आता याच्यामध्ये प्लस GST, इन्क्लुडिंग GST दोन्ही ऑप्शन आहेत. याच्यामध्ये बघा, हे प्लस GST होते, काही कस्टमरला प्लस GST लागतो, काही जणांना इन्क्लुडिंग GST लागतो. आता सपोज इन्क्लुडिंग GST असेल त्याचे पण सेटिंग करून भेटेल. ओके, मी आता त्याचे सेटिंग करून घेतो. आता हे तुम्हाला मोस्टली बऱ्याच कस्टमरचं इन्क्लुडिंग GST आहे, त्यासाठी तुम्ही इथे यायचं मास्टरला, सेल टाईप, आणि इथे तुम्ही हे जी सेटिंग आहे ती इन्क्लुड सेटिंग करायची, अपडेट करायची. ओके, आता जर आपण सेल करायला गेलो तर आपलं जे आहे कस्टमरचं नाव सेमच राहील असणार, सेव्ह केलेलं. इथे जस्ट सर्च केला की ऑटोमॅटिक येईल. एंटर मारत या. इथे जो तुम्ही प्रोडक्ट सेल करतो स्कॅन करायचा, इथे क्वांटिटी टाकायची, सिरियल नंबर F3 मारायचा. जेवढे सिरियल नंबर तुम्हाला सेल करायचे इथे सिलेक्ट करायची. सपोज 2 असतील, 4 टिक मार्क करा आणि गेट सिरियल नंबरला क्लिक केला ऑटोमॅटिक तिथे येईल. इथे तुमचा जो काय रेट फायनल होईल तो टाकायचा. इन्क्लुडिंग GST 15,000 मध्ये आपले बिल फायनल झालं आहे. जर कोणाला डिस्काउंट वगैरे द्यायचं असेल तर इथे पण तुम्ही सेलला डिस्काउंट देऊ शकता. ओके, आता हे 15,000 बिल झालेलं आहे. आता सपोज याला काय आपण जर काय बजाज फायनान्स वगैरे काय करायचं असेल तर करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला जर स्टॉक वगैरे रेट वगैरे चेंज झाला, क्वांटिटी चेंज करायचे, काय एडिट करायचं, इथेच तुम्ही बघा, इथे डबल क्लिक करून एंटर मारा. सिंपल तुम्ही काय असेल तर तुम्ही चेंज करू शकता. सपोज रेट चुकला, आपण चुकीचा टाकला तर इथे तुम्ही चेंज करू शकता. राऊंड अप मध्ये 22,000 झाले. आता ह्याच्यानंतर आता सपोज आपलं जे काय म्हणतात त्याच्यात आपल्यामध्ये हे पण आहे, काय म्हणतात ते EMI कॅल्क्युलेशनची पण प्रोव्हिजन आहे. ओके,
प्लस तुम्हाला बजाज हे बघा इथे EMI कॅल्क्युलेशनचे पण प्रोव्हिजन दिलेले आहे. जर तुम्हाला इथे तुमचं जर इन्स्टॉलमेंट जर कॅल्क्युलेशन करायचं असेल, इथे जर तुमच्या इथे नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट किती किती आहे, किती पाहिजे असेल, तर तुम्ही इथे टाकलात की ऑटोमॅटिक त्याचा हप्ता वगैरे इथे दाखवतो. त्याप्रमाणे तुम्ही बाकीचे डिटेल्स पण याच्यामध्ये EMI कॅल्क्युलेट करू शकता. ही एक चांगली फॅसिलिटी आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आहे. मॅन्युअली काय करत बसायची गरज नाही. टोटल अमाऊंटवर किंवा जी अमाऊंट असेल तुम्हाला ते अमाऊंट टाकायची आणि इथे तुम्हाला किती इन्स्टॉलमेंट पाहिजे ते टाकायचं. ऑटोमॅटिक त्याप्रमाणे तुमचं कॅल्क्युलेशन दाखवतं. इथे टू अँड फ्रॉममध्ये डेट टाकू शकता कधीपासून त्यांचा EMI द्यायचा आहे, फ्रिक्वेन्सी किती पाहिजे त्याप्रमाणे आणि मंथली की डेली पाहिजे ते कॅल्क्युलेट केलं की ऑटोमॅटिक तुमचे इथे EMIचं जे डायग्राम आहे ते ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन येतं बघा. ज्या ह्याच्याप्रमाणे 12 तारखेप्रमाणे तुमचे 4 EMI ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन आले बघा सर. बाकी ते गॅरंटेड नेम, त्याचे डिटेल्स, ॲड्रेस, फोन नंबर पण तुम्ही रेफरन्ससाठी त्या कस्टमरचे घेऊ शकता. ओके, हे पण एक ऑप्शन आहे याच्यामध्ये. हा बराच ऑप्शन लागतो कस्टमरला, म्हणजे तुम्ही सेपरेट एक्सेल वगैरे मेंटेन करण्याची गरज नाही. सिंगल क्लिकवर इथेच तुम्हाला आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तो ऑप्शन भेटून जाईल. हा एक बेस्ट ऑप्शन आहे आपल्या सॉफ्टवेअरमध्ये. ओके, त्याच्यानंतर राहिला विषय 22,000 जे आहेत हे फायनान्स केल्यानंतर सेटलमेंट कशी करणार, कारण काय म्हणतात ते पार्शल पेमेंट किंवा थोडं ह्याचं डाऊन पेमेंट कस्टमर करतो, बाकीचा आहे तो बजाज फायनान्सकडून आपल्याला क्रेडिट होत असतं. आता सपोज हा 22,000चा मोबाईल आहे, एक 10,000 रुपये आपल्या कस्टमरला डाऊन पेमेंट पे करावं असेल. ओके, 10,000 रुपये आपण कॅश किंवा जीपे कशाही मोडला घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर सपोज आता त्याच्यामध्ये मी असं दाखवतो की 10,000 कॅश दिली आणि बॅलन्स अमाऊंट आहे 12,000. हे आपल्याला बजाज फायनान्स किंवा इथे तुम्हाला सगळी लिस्ट येईल बघा. बजाज असेल, तुमचं सॅमसंग फायनान्स असेल की TVS असेल, प्रत्येक एरिया वाईज वेगवेगळे फायनान्स असतात. जे तुम्ही घ्याल त्याप्रमाणे इथे तुम्ही बजाज फायनान्स घेतलं. बजाज फायनान्समध्ये सपोज बजाज फायनान्समध्ये ही 12,000 अमाऊंट आपण टाकायची उरलेली. इथे बॅलन्स झिरो झाला, इथे ओके म्हणायचं. ओके, आणि इथे असं तुम्ही बजाज किंवा ज्या फायनान्सची सेटलमेंट इथे सॉफ्टवेअरमध्ये करू शकता. सेल बिलाच्या वेळी सेव्ह बटनला क्लिक करायची. सेव्ह बटन सेव्ह केलं की एंट्री सेव्ह होते. ओके, हे आपण प्रिंट करू शकतो, प्रिव्ह्यू करू शकतो. हे बघा असं परफेक्ट आपलं बिल फॉर्मॅट आलं बघा. वरती तुमचं याच्यामध्ये लोगो वगैरे लावू शकतो. सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही मोबाईल ॲड्रेस हव्या तशा गोष्टी फुल पेज हाफ पेजमध्ये करू शकता. ओके, इथे वरती सगळे डिटेल्स येतील. लोगो वगैरे पाहिजे असं तुम्हाला लावू शकतो. इथे तुमचे कस्टमरचे डिटेल्स येतील आणि इथे खाली मात्र तुमचे प्रोडक्टचे डिटेल्स येतील विथ EMI नंबर. ओके सर, एकदम असं टकाटक एकदम मस्त की बिल फॉर्मॅट भेटेल. हे बिल तुम्ही कस्टमरला व्हॉट्सअप किंवा ईमेलला पण पाठवू शकता डायरेक्ट PDF मध्ये सिंगल क्लिकवर. अशी ॲडव्हान्स फॅसिलिटी याच्यामध्ये आहे. वापरायला एकदमच सोपं आहे सर. तुम्ही तुमचा स्टाफ इझिली हे सॉफ्टवेअर मेंटेन करू शकता. प्लस इथे खाली काय बँक डिटेल्स, QR कोड वगैरे पाहिजे असेल सगळं याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता. आपल्यामध्ये हा जो सॉफ्टवेअरचा QR कोड आहे तो बिल अमाऊंट पूर्णपणे ऑटोमॅटिक जनरेट होतो. आता याचा बजाज फायनान्स झाला असल्यामुळे आपण याच्यावर पेमेंट घेणार नाही. अदरवाईज जेवढी बिल अमाऊंट असते तेवढ्याच QR कोड ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर जनरेट करतं. म्हणजे कस्टमर हाच QR कोड स्कॅन करून तुम्हाला डायरेक्ट पेमेंट करू शकतो. तो एक चांगला फीचर आहे आपल्याकडे. म्हणजे बिल प्रमाणे QR कोड जनरेट होतो. डायरेक्ट कस्टमर हा QR कोड तुमच्या UPI ला सेंड करू, म्हणजे तुमचा UPI असतो, UPI ID ह्या सॉफ्टवेअरला लिंक करता येतो. मग त्या थ्रू UPI थ्रू तुमचा बिल अमाऊंट प्रमाणे QR कोड जनरेट करत असतं सर. ओके, हे एक ऑप्शन आहे. असं तुम्ही प्रॉपर तुमचं सेल बिल बनवू शकता. याप्रमाणे तुमची बजाज फायनान्सची वगैरे तुम्ही सेटलमेंट करू शकता सॉफ्टवेअरमध्ये. ओके, हे एक आपण सेल बिल बनवलं. इथून तुम्ही व्हॉट्सअप बनवू शकता. अजून एक आपण एक सेल बिल बनवूया. ओके, अजून एक वैभव नावाचा कस्टमर आला. ओके, त्याचं एक आपण हे बनवूया. ओके, इथे तुम्ही F3 मारून सिरियल नंबर. आता इथे बघा आपण 2 क्वांटिटी टाकले. F3 दाबलं जेवढे आता तुमच्याकडे सिरियल नंबर अवेलेबल आहेत सगळे सिरियल नंबर, जो तुम्ही सिरियल नंबर हातात घेतलाय कस्टमरला विकताय तो इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. अदरवाईज तुम्ही इथे डायरेक्ट टाईप केलात किंवा स्कॅन केलात तरी पण ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर घेतो तो. मी आता इथे मॅन्युअली सिलेक्ट करतो. हे मला सिरियल नंबर 2 आउट करायचे. गेट सिरियल नंबरला क्लिक करायची. त्यानंतर इथे जो काय रेट तुम्ही देताय तो रेट इथे तुम्ही टाकायचा. इन्क्लुडिंग GST ऑटोमॅटिक तुमचं बिल जनरेट होईल. त्याच्यानंतर सेम इथे प्लस बटन द्यायचं. सपोज त्यांनी 30,000 रुपये डाऊन पेमेंट देतो. ओके, ते पण सपोज GPay मध्ये असेल तर इथे तुम्ही घ्यायचं. इथे तुम्ही
जीपे घ्यायचा. ओके, जीपे मध्ये सपोज 30,000 रुपये राहिले. 40,000 रुपये हे सपोज बजाज फायनान्स केलं, जेव्हा बजाज फायनान्स मध्ये तुम्ही टाकायचे. इथे राहिलेत किती, बॅलन्स अमाऊंट 40,000 रुपये. ओके, इथे 0 झाले. ओके करायचं, बिल सेव्ह करायचं. ओके, याची प्रिंट तुम्ही काढून कस्टमरला देऊ शकता. सेव्ह करा. ओके, इथे फॉर्मॅट घ्या, प्रिव्ह्यू करा. डायरेक्ट इथून पण तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला पाठवू शकता कस्टमरला. मी आता तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवतोय. ओके, असं परफेक्ट आपला बिल फॉर्मॅट येईल. आणि याच्यामध्ये बघा, तुमचे जे सिरियल नंबर आहे ते एकच प्रोडक्ट येईल. सिरियल नंबर तुमचे ऑटोमॅटिक खाली किती असतील, 2 असतील, 4 असतील, ऑटोमॅटिक सिरियल नंबर तुमचे कंटिन्यू येत जातील. प्रोडक्टचं नाव एकदाच येईल, फक्त जेवढे सिरियल नंबर असतील तेवढेच सिरियल नंबर आपल्या सॉफ्टवेअरमध्ये दाखवतील तुम्हाला. ओके, म्हणजे तुमचा पेपर पण वाचतो आणि बिल पण छान दिसतं तुम्हाला. बाकी त्याप्रमाणे परफेक्ट इथे तुमचा एकदम टकाटक बिल फॉर्मॅट भेटून जाईल आपल्याकडून तुम्हाला. बाकी सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये प्रॉपर ऍड करू शकतो आपण. ओके, बिल फॉर्मॅट पण हाफ पेज फुल पेज इझिली तुम्हाला भेटून जाईल. आणि याच्यामध्ये तुम्ही जीएसटी नॉन जीएसटी दोन्ही कन्सेप्ट यूज करू शकता. नॉन जीएसटीचे पण बरेच प्रोडक्ट असतात, एक्सेसरीज असते काय असते, ते पण तुम्ही इझिली मेंटेन करू शकता. आणि तो जो रिपोर्ट असतो तो आपल्या सेल रिपोर्टमध्ये येत नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या अकाउंटंटला वगैरे तुमचा रिपोर्ट इझिली काढून देऊ शकता, सेल रजिस्टरचा, सेल आणि परचेस. ओके, असे बरेच सगळे ए टू झेड याच्यामध्ये ऑप्शन आहेत, तुम्ही बघू शकता. कोटेशन आहे, सेल ऑर्डर, परचेस ऑर्डर, डेबिट क्रेडिट नोट, नंतर सेल रिटर्न, परचेस रिटर्न. ओके, हे पण आहेत. बाकी तुम्ही तुमचं ए टू झेड आउटस्टँडिंग वगैरे मेंटेन करू शकता. सेल परचेस, होलसेल रिटेल दोन्ही मॅनेज करू शकता हे सॉफ्टवेअरमध्ये. बाकी सेल रजिस्टर, परचेस रजिस्टर, परत तुम्ही डी वाईज तुमचं जे हे आहे बिल वाईज प्रॉफिट वगैरे आहे ते पण तुम्ही इथे प्रॉपर मेंटेन करू शकता. ओके, तुम्हाला इथे सर्चमध्ये आला तर विथ टॅक्स वाईज जर काढायचं, टॅक्स पण काढू शकता. ओके, ओके करा की विथ टॅक्स पण प्रमाणे तुम्ही प्रॉपर तुमचं प्रॉफिट काढू शकता सर. ओके, अशा प्रकारचे बरेच ऑप्शन याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर मेन ऑप्शन राहिला आपला जो बजाज फायनान्स, ज्या फायनान्स कंपनीकडे आपण क्लेम केलेला आहे, त्या क्लेमचं आल्यानंतर त्याची सेटलमेंट कशी करायची आणि त्याची हिस्ट्री कुठे बघायची. एक तर तुम्ही त्याच्यासाठी यायचं इथे रिपोर्ट्समध्ये या, रिपोर्ट्समध्ये इथे लेजरमध्ये यायचं. ओके, लेजरमध्ये आलात की इथे तुम्हाला बजाज सर्च केलात, इथे बजाज फायनान्स लेजर आलं बघा. त्याचा इथे टोटल बॅलन्स दिसतो बघा. आता हा बॅलन्स कोणाकोणाच्या पार्टीच्या अगेन्स्ट आहे, एंटर मारत इथे डेट टाकू शकता तुम्ही पर्टिक्युलर ज्या दिवसाचे बघायचे. मी आता ॲज इट इज ठेवतो एंटर, म्हणजे तेवढ्याच दिवसाचे सगळे कस्टमरची बिल वगैरे तिला तुम्हाला इथे दाखवणार. ओके, इथे बघा, इथे आता विकास आणि ह्या कस्टमरचं आहे 12,000 रुपये यायचे आहेत बजाजकडून आणि याचे 40,000 रुपये यायचे आहेत बजाजकडून. ओके, याप्रमाणे तुमचं आता टोटल 52,000 रुपये आउटस्टँडिंग बजाज फायनान्सकडे आहे. ज्यावेळी तुमच्या बजाज फायनान्सकडून तुमची अमाऊंट क्रेडिट होईल त्यावेळी तुम्ही इथे काय करायचं, इथे क्विक रिसिप्टला यायचं. ओके, एंटर मारायचा. इथे समज तुम्हाला बँकेतून पैसे आले, बँकेत आले, तर इथे तुम्ही बँक ऑफ बडोदा घ्यायचं, ज्या बँकेत तुम्हाला पेमेंट येईल ती बँक. ओके, इथून बँक अकाउंट तुम्ही ऍड करू शकता. मी आता बँक ऑफ बडोदा, मला पैसे आले बजाजचे. ओके, एंटर करणार. इथे मी बजाज फायनान्स सिलेक्ट करणार. ओके, त्याचा बॅलन्स दिसतोय बघा 52,000 रुपये. ओके, एंटर मारला की इथे बाकी काही चेक नंबर वगैरे किंवा एनएफटी वगैरे नंबर तुम्ही तुझ्या ऑप्शनल तुम्ही आहे टाकू शकता पाहिजे असेल तर. त्याच्यानंतर किती रुपये आले, सपोज 12,500 मला आले. ओके, एंटर मारलात की इथे तुम्ही रिमार्क टाकू शकता की कोणाच्या अगेन्स्ट आले, काय आले. आता विकास या कस्टमरचे आले. ओके, बस एंटर मारून सेव्ह करा. बस एवढीच एंट्री. हे सेव्ह केलात की क्लोज करा. तर पुन्हा तुम्ही रिपोर्ट्समध्ये यायचं, लेजरला चेक करायचं. इथे बजाज घेणार मी. ओके, बजाजमध्ये बघा आता फक्त 39,500 बॅलन्स राहिला. एंटर मारत आलो तर इथे तुम्हाला एंट्री दिसते बघा. हे पेमेंट यायचं होतं विकास या पार्टीचं 12,500. आजच्या तारीखला बँक ऑफ बडोदा विकासने आलेला आहे 12,500. ओके, इथे बघा, इथे परफेक्ट तुमचं झालं. आता बॅलन्स इथे तुमचं 40 राहिलेलं आहे. ओके, ऍक्च्युअली ती 12,000ची एंट्री होती, आपण 12,500 टाकले. आपण ते इथून एडिट पण करू शकतो. डबल क्लिक केले 12,000, सपोज 12,000 आले. 12,000 टाकायचे, अपडेट म्हणायचं. ओके, एस्केप करून बाहेर. आता जर आपण चेक केलं तर फक्त आपला
12,000 लेस झाले, 40,000 रुपये बॅलन्स आला. म्हणजे ह्या विकास या कस्टमरचे 12,000 ह्याचं होतं बजाज फायनान्स आणि हे 40,000 रुपये बजाज. ओके, इथे तुम्हाला सगळी ए टू झेड हिस्ट्री दिसते. डे टू डे सोबत जेव्हा आपण लेजर बघतो, इथेच तुम्ही जेव्हा एंटर मारता इथे डेट टाकायची. सपोज तुम्हाला 1 तारखेचा हिशोब बघायचा तर 1 तारीख किंवा महिन्याचा महिना बघू शकता का महिन्याभरात आपण किती इथे डेबिट साईडला किती जणांची यायचे आहेत आणि क्रेडिट साईडला किती जणांचे आल्या. परफेक्ट तुम्हाला बजाज किंवा कोणत्याही फायनान्सचं लेजर तुम्हाला भेटतं. तुम्ही हे प्रिंट पण काढू शकता, तुमच्या पुढच्या फायनान्स कंपनीला पण देऊ शकता. इथे तुम्हाला प्रत्येक कस्टमरला डिटेल्स भेटतो. ओके, डेट काय होता, कोण कस्टमर होता, नंतर बिल नंबर किती होता आणि किती त्याची अमाऊंट होती. ओके, असं परफेक्ट तुम्ही प्रॉपर काढू शकता आणि आल्याची पण एंट्री तुम्हाला भेटते. असं लेजर पण तुम्ही दोन्ही तुमच्या फायनान्सचे जे लेजर आहे त्याचे लेजर पण काढू शकता. जेव्हा आता उरलेलं पेमेंट येईल त्यावेळी तुम्ही सिंपल इथे क्विक रिसिप्टला यायचं. ओके, एंटर करायचं. इथे परत मला बँक ऑफ बडोदाला आले पैसे. ओके, कोणत्या कंपनीचे आले, बजाजचे आले. तुम्ही बजाज सिलेक्ट करणार. ओके, त्याचा इथे बॅलन्स आपल्याला दिसतो. इथे बघा 40,000 रुपये आहे. किंवा इथेच तुम्ही F12 मारलात तर तुम्हाला बाकीचे बॅलन्स पण दिसतात इथे. ओके, 40,000 रुपये त्याचं येणं आहे ह्या बिलाच्या अगेन्स्ट. ओके, मी 40,000 रुपये तिथे फक्त टाकणार. किंवा तुम्ही अगोदर कन्फर्म पण करू शकता कोणाकोणाचे यायचे आहेत ते. ओके, त्यानंतर तुम्ही एंट्री मारू शकता सर लेजर प्रमाणे. बस एंटर मारून सेव्ह करा. आता तुम्ही जर लेजरला आला, कंट्रोल L मारला, इथे बजाज सिलेक्ट केलं, एंटर मारला, मला एंटर मारला, हे बघा सर बजाजचा आता लेजर पण तुम्ही इथे स्टार्टिंगला इथे झिरो झालेला आहे, काही आउटस्टँडिंग नाही आहे बजाज फायनान्स. पूर्ण हिस्ट्री बघू शकता. हे 2 बिलं होती ह्या कस्टमरची, एक 12,000 40,000, त्याच्यानंतर ह्या तारीखला प्लस ह्या तारीखला असे 2 12,000 आणि 40,000 रुपये आपल्याला बजाजकडं क्रेडिट झालेलं आहे. अशा प्रकारे त्यांचं जे आउटस्टँडिंग आहे ते नील झालं. ह्या प्रकारे तुमचं प्रॉपर तुमच्या बजाजवाल्यांचं किंवा फायनान्सचा तुम्ही मॅनेजमेंट याच्यामध्ये करू शकता. बाकी तर ए टू झेड सगळे फीचर्स आहेतच सॉफ्टवेअरमध्ये. बिलिंग, सेल, परचेस, स्टॉक, इन्व्हेंटरी सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बाकी तुम्ही बघितलं तर ट्रान्झॅक्शनमध्ये सेल, परचेस, सेल रिटर्न, परचेस रिटर्न, नंतर परचेस ऑर्डर, सेल ऑर्डर, परचेस, याचं ए टू झेड ट्रेनिंग पण आपल्याकडून तुम्हाला भेटून जाईल. मेन म्हणजे दाखवायचा कन्सेप्ट की मेन म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये काय लागतं. मोबाईल शॉपमध्ये मोबाईल शॉप असेल तर एकदम बारकोड वाईज तुम्ही बिलिंग करू शकता, बारकोड जनरेट करू शकता, व्हॉट्सअपला ईमेलला बिलं पाठवू शकता, क्लाउड बॅकअप आहे, वापरायला सोपं आहे. प्लस मेन म्हणजे जे बजाज फायनान्स जे आपण करतो ते त्याचं प्रॉपर सेटलमेंट वगैरे तुम्ही याच्यामध्ये करू शकता. ओके, बाकी कोटेशन वगैरे पण कस्टमरला पाहिजे तर देऊ शकता. बाकी पेमेंट रिसिप्ट तुमचे रेग्युलर डेली एक्सपेन्सेस वगैरे पण याच्यामध्ये मेंटेन करू शकता. बाकी रिपोर्ट्स ए टू झेड सगळे रिपोर्ट्स याच्यामध्ये अवेलेबल आहे. डेली सेल, परचेस, सेल रजिस्टर, परचेस रजिस्टर तुम्ही काढू शकता. मंथली, आयटम वाईज, कंपनी वाईज हव्या त्या बेसिसवर तुमचे सेल रिपोर्ट काढू शकता. ओके, त्याप्रमाणे तुम्ही तुमचे सिरियल नंबरचे पण IMI नंबरचे पण तुम्ही ट्रॅक करू शकता, वॉरंटी ट्रॅक करू शकता. सिरियल नंबर कोणते अवेलेबल आहेत, कोणते सेल झाले, परचेस झाले, सगळ्याची ए टू झेड त्याची एंट्री तुम्ही काढू शकता सर, हिस्ट्री काढू शकता. प्लस तो सिरियल नंबर कोणत्या कस्टमरला कधी काय विकला ते पण तुम्ही सर्च करू शकता. स्टॉक रिलेटेड सगळे रिपोर्ट्स आहे, स्टॉक आहे, स्टॉक समरी, आयटम वाईज समरी, कंपनी वाईज, ब्रँड वाईज, ग्रुप वाईज, स्टॉक व्हॅल्युएशन, बँकेला जर द्यायचं असेल स्टॉकचं व्हॅल्युएशन पण सिंगल क्लिकवर तुम्ही काढू शकता. ओके, डम स्टॉक वगैरे सगळं तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. त्यानंतर GST रिलेटेड सगळे ऑप्शन याच्यामध्ये आहेत. GSTचे सगळे रिपोर्ट्स R1, 2, 3B, ॲन्युअलचा 9 सगळे रिपोर्ट्स याच्यामध्ये आहेत. ओके, आणि अशा प्रकारे सगळं याच्यात बिझनेस प्रमोशनचा पण ऑप्शन आहे. तुमच्या कस्टमरलाच ना तुम्ही डायरेक्ट सॉफ्टवेअरमधनं व्हॉट्सअपला मेसेज किंवा इमेजेस सेंड करू शकता, जेणेकरून तुमचा बिझनेस वाढेल आणि तुम्ही तुमच्या बिझनेसचं फ्रीमध्ये प्रमोशन करू शकता. रेग्युलर तुमचं तर हे तर आहेच, तुम्ही कस्टमरला व्हॉट्सअपला बिलं वगैरे पाठवणे तर आहेत. प्लस तुम्ही एक्स्ट्रा प्रमोशन सपोज काय करताना दिवाळी असेल, चतुर्थी असेल तर तुमची काय ऑफर वगैरे सेंड करायची असेल तर आपल्याच सॉफ्टवेअरमधनं तुम्ही डायरेक्ट कस्टमरला प्रमोशन मेसेज पाठवू शकता सर व्हॉट्सअपला. ओके, बाकी तुम्हाला इथे कॉल रेकॉर्डिंगचं पण ऑप्शन आहे. जर तुमचे जे रिपेअरिंगचे कॉल वगैरे असतात त्याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. नवीन कॉल आला, कोणाचा हँडसेट आला, रिपेअरिंगसाठी आला, मग त्याचा रेकॉर्ड पण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. कोण नवीन कस्टमर असेल, कोणता हँडसेट आहे, कशासाठी आला, फॉर्मॅट मारण्यासाठी आला, रिपेअरसाठी आला, ग्लास चेंज करण्यासाठी आला, डेड आहे, याचं प्रॉपर तुम्ही जॉबवर पण कॉल रेकॉर्डर पण तुम्ही याच्यामध्ये मेंटेन करू शकता. तो पण एक छोटासा कन्सेप्ट आम्ही दिलेला आहे, जेणेकरून तुमचं जे मोबाईल शॉप आहे किंवा
अदर कोणतेही इलेक्ट्रॉनिक शॉप असेल, कॉम्प्युटर असेल, मोबाईल असेल, सगळ्यासाठीच हा सॉफ्टवेअर आपला कस्टमाइज करून तुम्ही यूज करू शकतो. मेन म्हणजे याची सिम्प्लिसिटी एकदम इझी आहे. ओके, सगळे ए टू झेड सगळे फीचर्स आहेत. लोकल तुम्हाला आपल्याकडे ए टू झेड लोकल लँग्वेजमध्ये सपोर्ट ट्रेनिंग वगैरे पण भेटेल. ओके, आणि बाकी तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ए टू झेड त्याप्रमाणे ट्रेनिंग आणि व्हिडिओ आमच्याकडून बनवून भेटेल तुम्हाला सर. ओके, अशा प्रकारे हा आपण आज मोबाईल शॉपचा डेमो बघितला. बाकी काय तुम्हाला ॲडव्हान्स फीचर्स पाहिजे असेल तरी तुम्ही सांगू शकता सर. ओके, आणि तुम्हाला अजून काय माहिती असेल तर कधी आम्हाला कॉल करा. तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला फ्रीमध्ये डेमो इन्स्टॉल करून दिला जाईल. तुम्ही हे सॉफ्टवेअर आमचं वापरून बघू शकता सर. ओके, थँक्यू.